उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आणखीन एक लक्षात घेऊया, आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत ते उपाय अगदी साधे सोपे असले तरी ते आपल्याला आतून आणि बाहेरून दोन्हीकडून करायला हवेत. शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य राहील याची काळजी घ्या. अर्थात सारखी सारखी तहान होत असेल तर फक्त पाणी पिऊन खूप फायदा होत नाही. अशासाठी सगळ्यात उत्तम म्हणजे धन्याचं पाणी. अंगात बराच दिवस मुरलेला ताप असो आणि त्यामुळे वाढलेली उष्णता असो किंवा अँटीबायोटिक आणि स्टिरॉइडच्या वापराचे शरीरावर दिसणारे परिणाम असोत, अशा वेळेला धन्याचं पाणी उपयोगी ठरतं. 4 चमचे धने साधारण भरून 1 चमचा गार पाण्यात रात्रभर भिजवायचे. सकाळी ते पाणी गाळून प्यायचं, हा एक मार्ग. किंवा 4 चमचे धने भरून 1 ग्लास कडकडीत गरम पाण्यात भिजवायचे, पाणी झाकून ठेवायचं आणि ते पाणी रूम टेम्परेचरचं झाल्यावर प्यायचं, हा दुसरा मार्ग. याचप्रमाणे आपण देशी गुलाबाच्या पाकळ्या किंवा 1 ग्लासभर पाण्यामध्ये 4 चमचा ताज्या शुद्ध दुर्वांचा रस किंवा वाळ्याची पावडर किंवा वाळा किंवा चंदन हे पण घालू शकतो. दुसरी अशीच एक रेसिपी म्हणजे पानक किंवा सरबत. वेलचीची पूड घातलेलं लिंबू सरबत किंवा कैरीचं पन्ह किंवा जिऱ्यांची पूड घातलेलं कोकम सरबत हे पण तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तहान भागल्याचं समाधान मिळतं आणि अंगातली उष्णताही कमी राहते. काळ्या मनुकांचं सूप हे पण अशाच गुणाचं आहे. कॉन्स्टिपेशन असताना काळ्या मनुकांचं सूप सेंधवसोबत कसं तयार करायचं याची रेसिपी मी दिलेली आहे, ती अवश्य बघा आणि काळ्या मनुकांचं सूपसुद्धा घ्या.